येस इट्स वाईड. बघा बॉल वाईड लाईन वरून बाहेर गेला आणि त्यामुळे हा चेंडू वाईड घोषित करण्यात आला. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. बघा हा पॉइंट आहे. वेट 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 थोडा मागे. येस राईट पॉइंट अँड देन सेकंड कॅमेरा. बॉल बघा कुठे दिसतोय. ज्या वेळेला लाईन वरती आलाय. डोंट आर्ग्यू विथ अंपायर. इट्स अ फायनल डिसिजन फ्रॉम अंपायर साइड. वाईड बॉल. शांत निरागस हसतमुख चेहरा. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. निखिलचा हा चेंडू ओह निघून गेलाय. कव्हर सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. बघा कशा पद्धतीने हा चौकार लगावला होता. वेट केलं होतं चेंडूला आणि त्यानंतर जयच्या दिशेने असलेला गॅप त्याला हेरलं आणि पाठवलं 4 धावांसाठी. हो या वेळचा चेंडू पुन्हा एकदा जास्त बाहेर. पंचांचा इशारा ते वाईड. अतिरिक्त धाव. कौशल्य प्राप्त असे पंच आहेत. नाव आहे सागर राणे जॉन्टी. आणि ज्या वेळेला जॉन्टीला संधी मिळेल त्या वेळेला जॉन्टी आपली कला सादर करत असताना दिसणार आहे. तुर्तास मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी जीएससीसी बी आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करते. निखिल हो या वेळेला जास्तच फ्लाईट होती. समजू नाही शकले आणि त्या फ्लाईटचा वापर करण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. थँक्यू डीजे. धावपलकावरती धावा. 25. 3 चेंडूचा खेळ झालाय. जेएसएम अजूनही कंट्रोल मध्ये या धावांना ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रणय पवार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. बघूयात काय त्यांच्या बॅटमधून मोठा फटका किंवा अजून काहीशी वेगळी करमत पाहायला मिळते का. येस सिंगल येते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. दोन्ही संघ सुपर 6 मध्ये येण्यासाठी आतुर आहेत. दोन्ही संघ सुपर 6 मध्ये येण्यासाठी आपले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना दिसतात. 4 चेंडू आणि 26. ओ यावेळेला आलं कार्पेट. प्रदीप व्हॉट अ फील्ड. सुंदर फिल्डिंगचा नजारा प्रदीपनं पेश केला आणि एक धाव तोपर्यंत आशिषने धावून कंप्लीट केली. जीएससीसी बी ला चांगल्या स्थितीमध्ये येण्यासाठी म्हणजे एकदम कॉन्फिडंट बनण्यासाठी या चेंडूवरचा चौकार येणं गरजेचं असणार आहे. पण निखिलने खूप चांगली गोलंदाजी केली. 1 चौकार आला, 2 वाईड आले, पण त्यानंतर खचू नाही गेलाय स्वतःने. हो यावेळेला डाऊन द ग्राउंड. चेंडू स्वरूप दाभाडेच्या उजव्या बाजूने निघून होतोय फरार. सीमारेखा पार. VVCT चौकार. आजकालचे पुरांचं कोंबडं केस र. आजकालचे पुरांचं कोंबडं केस. आजकालची पुरींचं पोपो केस ग. आजकालची पुरींचं पोपो केस. थँक्यू डीजे. गुरुदत्त मनोलपाडा आणि साई चरण. चला दोन्ही कर्णधार टॉससाठी या. सुपर 12 मधील शेवटचा सामना या 2 संघादरम्यान होणार आहे. गुरुदत्त मनोलपाडा आणि साई चरण दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चा थरार आपण बघत आहात आणि या थरारामध्ये चालू असलेली मॅच ज्याच्यामध्ये आपण जेसीसी बी संघासमोर जेएसएम धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जेएसएम उतरली आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. फील्ड सजून घ्यायचे.
आशू डोंगरे यांच्याकडून कॅमेरामॅनला 100 रुपयाचं बक्षीस. पहिलाच बॉल, हो हो, व्हॉट अ कॅच, सुंदर झेल टिपलाय तुषार यानं आणि फलंदाज जय मिस्त्रीला मैदान सोडावं लागतंय. गॉन. आदरणीय रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. रुपेश पाटील यांना विनंती केली आपण नाणेफेकी करण्यासाठी या. सर, रुपेश पाटील साहेब यांच्या शुभस्थ नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. साई चरण अगेस गुरुदत्त मनेलपाडा. रुपेश पाटील साहेब यांच्या शुभस्थ नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाते. गुरुदत्त मनेलपाडा अगेन्स्ट साई चरण. चॅम्पियन असा कॉल येते आणि चॅम्पियन आले. टॉस जिंकला काय निर्णय? फिल्डिंग घेतो आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा की टॉस जिंकले गुरुदत्त मनेलपाडा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले साई चरण या संघाला. बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर चालवलेली मॅच घेऊन जाते सरला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जेवढे भरत सर जॉईन आहेत. थँक्यू. धन्यवाद कौस्तुभ. मैदानाच्या आतमध्ये आता चेसिंगला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. प्रदीप हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. ज्या वेळेला JSM संघाने विजय प्राप्त केलाय त्या वेळेला प्रदीपचं कॉन्ट्रीब्युशन, जयचं कॉन्ट्रीब्युशन, निखिलचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं राहिले. आता प्रदीपला पुन्हा एकदा साबित करून दाखवावं लागणार आहे. त्याची ती खेळी दाखवून संघाच्या विजयामध्ये त्याला कॉन्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. आणि असं असताना काय प्रदीप तो जुनावाला खेळ दाखवतो का, की साहिल राणे JCC ला कमबॅक करून देतो, बघावं लागणार आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. समोर डाऊन द ग्राउंड. हो 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 हो, हातामध्ये चेंडूला ठेवत असताना धाव वाचवली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक. 3 धावा धावफलकावरती आहेत. JSM ऑन साईडला यावाला गॅप मधून पहिला चुका, नंतर चुकांवरती पांघरुण घातलं गेलं आणि चौकार आलाय. चलगसनू दर्पणाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. चलगसनू तारपा आज मिळणार आहे. आज तारपा नाचायची संधी तुम्हाला मिळणार आहे, कारण आज ग्रँड फिनाले. जो जिंकेल, जो फायनल मध्ये पोहोचेल, टॉप 3 मध्ये पोहोचेल, त्यांना तारपा नाचण्याची संधी जरूर मिळेल. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये हितेश सहानी रबाडा. पहिला चेंडू त्याने एका धावेसाठी खेळू दिलाय, सिंगल धावाले. आणि त्यानंतर क्षेत्रक्षणामध्ये बदल. प्रदीप समोर रबाडा बॉलिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा तयार. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक पाठलाग आहे 32चा आणि अशा वेळेला आलाय वाईड. हो, जॉन्टीची आदा सुद्धा आता फेमस होणार आहे. वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जॉन्टीने केलेला ॲज अ अंपायर म्हणूनचा परफॉर्मन्स याची दखल जरूर घेतली जाईल. फुलटॉस समोर अडवण्याचा प्रयत्न नाही, अडला, निघून गेला, सीमारेखा पार, चौकार. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हा. चौकार आला. 4 धावा आल्याने धावफलक आता वेगाने वाढले, जाऊन पोहोचले 13 वरती. प्रदीप ऑन फायर. प्रदीप
ओ या वेळेला पायावरती येणारा चेंडू, चांगली गोलंदाजी. ऑफ ब्रेक होता, समजू नाही शकले. शेवटच्या क्षणाला त्याला दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला प्रदीपकडून, पण रबाडाचा हा कमबॅक काही प्रमाणात दिलासा देईल JCC बीला. तिथून पुढचा खेळ बघण्यासारखा असणार आहे. वसवीराज चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघत आहात. हलक्या हाताने खेळले चेंडूला पुन्हा एकदा सन्मान केलाय. ओ डायरेक्ट हिट फलंदाज अमोघ बाद. 1 मोर विकेट डाऊन. लगातार 2 डॉट आलेत. थँक्यू डीजे. विकेट आली आणि विकेट आल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आशुतोष प्रभुळकर आशू आलाय. आशूने सुद्धा अनेक मॅचमध्ये हरपनमौला कामगिरी केली आहे. आता इथे तोच रोल आशूला मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक धाव त्याने कंप्लीट केले. चेंडूचा खेळ आतापर्यंत साईश गबस आमचे स्कोरर. 5 बॉल झाल्याचं सांगतायत. 14 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 7 आलेत. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अडवला गेलाय. हो 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 हो, चेंडू बाहेर जाणारा होता, अडवला गेला. कॉम्बिनेशन फील्ड, ना रन ना चौकार, फक्त डॉट. 2 षटकं संपली आणि 7 वरती समाधान. 14 धावा धावपलकावरती. आई तुझं देऊल साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान ग आई तुझं देऊल साजतई डोंगरान ग. आशिष शर्मा बॉलिंग मार्कमध्ये तयार होतील. पहिली 2 षटकं संपली. 7च्या सरासरीने धावा बनल्या. चौकार सुद्धा आले, विकेट सुद्धा आल्यात आणि आता शेवटाकडे ही मॅच जात असताना शेवटची काही क्षण त्यावेळेला दिशा देत असताना चेंडूला पाठवलं. एका धावेसाठी सिंगल धाव येताना 15 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय आशुतोष प्रभुळकर आणि प्रदीप. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वेल एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. दोघांकडे चांगला अनुभव आहे या खेळपट्टीवरती खेळण्याचा, वसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळण्याचा. आणि त्या अनुभवाला पाठीशी घालत असताना धावा बनवणं ही गरज बनून बसले. चांगली गोलंदाजी आशिषची. तिघांचे म्हणजे दोन्ही संघाचे जे तिसरे बॉलर, माफ करा, दोन्ही संघाचे तिसरे बॉलर हे गतिमान चेंडू हाताळत असताना बीट करणं जाणतायत. म्हणजे ही जी काही बॉलिंग ऑर्डर आहे किंवा जी काय बॉलिंग सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये येणारे बॉलर्स त्याच्यामध्ये जवळजवळ समान कौशल्य असल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे हा सामना 4थ्या षटकामध्ये चांगला रंगताना दिसू शकतो. तुर्तास वाईड आलाय. पुन्हा एकदा वाईड. लगातार 2 एक्स्ट्रा रन्स देणाऱ्या वाईड. 10 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. Been so long, that I haven't seen your face. यावेळेला अश्विनी चेंडूला खेळलाय, मागे निघून गेलाय. सिंगल धाब येते. एका धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय आणि त्यालाच तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हणतात. जोपर्यंत तुम्ही एका धाबेसाठीचा संघर्ष बघितला नाही तोपर्यंत बॉक्स क्रिकेट खेळले नाहीत आणि अनुभवला सुद्धा नाहीत.
या बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्हाला एक धाव काढण्यासाठी चौकाराला मारण्याचा जो काही चौकार मारल्याचा एफर्ट टाकावा लागतो. आशिष समोर आशू. हो पुन्हा एकदा दिशा दिली आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला पाठवलं. एका धाब्यासाठी सिंगल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 21 वरती 21. शेवटचा आणि अंतिम चेंडू त्याला सुद्धा एका धाब्यासाठी पाठवलं. कोणतीही घाई गडबड नाही ना प्रदीप कडून ना आशू कडून. सिंगल आली. 22. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. 6 मध्ये धावांची गरज आहे 10. आणि या 6 10 10 6 10 6 6 10 या इक्वेशनमधून मॅच कोणाच्या बाजूने जाईल या ऐकूया तोपर्यंत डीजेला. Wanna be strong, but the strength I have is washing. I wanna make up right now, now, now. I wanna make up right now, now. काही वेळेसाठी का होईना. आणि त्यामुळे आजूबाजूची जी आमची संपूर्ण टीम आहे, टेक्निकल टीम म्हणा, आमचे मॅन्युअल स्कोरर, आमचे सर्व कॉमेंटेटर्स, त्यांना सुद्धा वाटलं की अचानक आमचा मागचा बॅकग्राऊंड बदलला की काय. तसं नाही झालं. शेवटचं आणि अंतिम षटक. आशिष बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. रनआउटची संधी. पहिल्या चेंडूवरती विकेट. आशुतोष प्रभुळकर बाद. थँक्यू डीजे. थोड्याच वेळात मुख्य अतिथी, विशेष अतिथी या मंचाच्या दिशेने येताना आपल्याला दिसतील. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे, म्हणजे डॉट सुद्धा त्या बरोबरीने आलाय. दुसरा चेंडू टॅप केलाय. हो, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अक्षयने केला. हो, सिंगल सुद्धा होऊ नाही दिली. हाईट कम फाईट ज्यादा. अक्षय सांगले. व्हॉट अ फील्ड. एखाद्याने सोडून दिला असता, जाऊ दे एक म्हटलं असता, टॅबमध्ये ती गडबड नको, पण साहस केलं आणि त्या साहसाला यश मिळालं. सिंगल दा वाचवले. प्रदीप वरती आता दडपण आहे. प्रदीप अशा स्थितीमधून बाहेर काढणं जाणतो, पण आता काय या स्थितीला पुन्हा एकदा रनआउटची संधी. रनआउट. फलंदाज बाद. स्वरूप दाभाडे सुद्धा माघारी परततोय. गॉन. या कोलीवाड्याची शान आई तुझं देऊळ. या कोळीवाड्याची शान आहे तुझं देऊळ. आमचे कोळी लोकांचा मान आहे तुझं देऊळ. आमचे कोळी लोकांचा मान आहे तुझं देऊळ. या कोलीवाड्याची थँक्यू. कोळीवाड्याची शान आई तुझं देऊळ आणि फुलपाडाकरांची शान आई बारुंडा माऊलीचं देऊळ. त्याचबरोबर ही वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी, फुलपाडा प्रीमियर लीग. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅप मधून. ओहो, अजून एक चांगली फिल्डिंग. साहिल राणे. ये बाउंड्री नहीं, ही मॅच अडवली आहे. आणि मॅच अडवत असताना आता JSM साठी अडचणी वाढल्यात. बघा कशा पद्धतीने हा चेंडू अडवला होता. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदानंद दादा विजय मामा. समोर डाऊन द ग्राउंड. चेंडू निसटला हातातून. ओहो, संदीप नारकर कधी कधी येतात, पण अशा प्रकारचे धक्के देणं सुखद धक्के याला म्हणतात. चेंडूची फिल्डिंग खूप चांगली आणि
JSM आता औपचारिकता शिल्लक असताना मेडन नाही चौकार. शेवटच्या चेंडूवरती आले 4 धावा. हार्ड लक टीम JSM. मॅचच्या जवळ राहून मॅचला जिंकता नाही आलंय. प्रदीप शेवटपर्यंत थांबून मॅचला नाही जिंकता आलंय आणि खरोखर ही चिंतेची बाब. पण आपण केलेला खेळ खरोखर कौतुकास्पद होता, त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. अहो JCC क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. आमच्या JCC क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. अहो JCC क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. आमच्या JCC क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. थँक्यू डीजे. धावफलकावरती ज्या